मित्रांनो, एक खूपच महत्त्वाचा विषय आणि बऱ्याच वेळेला बोलला जात नाही असा विषय. आम्ही सध्याला हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये क्रिटिकली सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग झालेले पेशंट ट्रीट करत असताना एक खूप मोठा प्रॉब्लेम समोर येतोय. तो म्हणजे ड्रग रेझिस्टन्सचा, अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा. म्हणजे एखाद्या पेशंटला तापासाठी जर ॲडमिट केलं तर त्याचा ताप हा चांगले अँटीबायोटिक देऊन सुद्धा 5 ते 7 दिवस जात नाहीये, कारण आतमध्ये आलेला जंतू हा ड्रग रेझिस्टंट होत चाललाय. मला खूप आनंद वाटला, परवा दिवशी भारताचे पंतप्रधान अँटीबायोटिक रेझिस्टन्स बद्दल बोलले. म्हणजे एखाद्या देशाचा पंतप्रधान हा विषय घेतो म्हणजे हा विषय किती महत्त्वाचा असेल याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. सूट काहीही झालं की अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स. माझ्या सर्व जनरल प्रॅक्टिशनर मित्रांना विनंती आहे आणि पेशंटला पण विनंती आहे की साध्या साध्या गोष्टीसाठी अँटीबायोटिकचा वापर टाळा. डोकं दुखलं की घे अँटीबायोटिक, पाठ दुखली घे अँटीबायोटिक, हात दुखला घे अँटीबायोटिक, सर्दी झाली घे अँटीबायोटिक. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा जिथे गरज नाही आहे अनइंडिकेटेड ठिकाणी अँटीबायोटिक्सचा वापर टाळणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण अँटीबायोटिक्स लिमिटेड आहे, क्लास लिमिटेड आहे. ड्रग इन्व्हेन्शन्स इतके जास्त जरी मार्केटमध्ये होत असले तरी अँटीबायोटिक नवीन शोध नाही लागत आहे. त्याच्यामुळं हे जे काय अँटीबायोटिक सध्याला अस्तित्वात आहे OPD बेसिसवर पिप्रासिलिन, टॅझोबॅक्टम, मेरोपेनाम खेडेगावामध्ये वापरले जात आहेत किंवा शहरांमध्येही वापरले जात आहेत. पेशंटला 2 दिवसात रिझल्ट पाहिजे असतो, मग तो डॉक्टर OPD बेसिसवर हे सगळे इंजेक्शन द्यायला लागतो. कृपा करून हे टाळा, कारण उद्या आपण जर आजारी पडलो आणि आपल्याला जर इन्फेक्शन झालं, मला वाटतं इथून पुढं 4 ते 5 वर्षानंतर आपल्याला कुठलंही औषध वाचवू शकणार नाही. आत्ताही ICUमध्ये हीच परिस्थिती आहे. ज्या पेशंटचे नातेवाईक हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांचे पेशंट ICUमधनं तापामुळं बाहेर शिफ्ट होत नाहीत, त्यांना ह्याचं दुःख जाणवेल. ह्याचं कारण आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स, हॅपॅझार्ड यूज ऑफ अँटीबायोटिक्स. मेडिकलमध्ये जायचं, सर्दी झाली की अँटीबायोटिक खायचं, मेडिकलमध्ये जाऊन अँटीबायोटिक घ्यायचं, मेडिकलवालाही देऊन टाकतो. हे कृपा करून टाळा. ह्याच्याने पुढच्या पिढीला खूप मोठं नुकसान आहे. आणि आता हे जे जंतू मल्टी ड्रग रेझिस्टंट, XDR, MDR म्हणजे हे जीव घेणं आहे. म्हणजे हार्ट अटॅकपेक्षाही मोठा आजार किंवा मोठं दुखणं जे की माणसाला जगू देणार नाही आहे. त्याच्यामुळं कृपा करून माझी सर्वांना विनंती आहे की ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक्स घेणं टाळा आणि साध्या साध्या गोष्टींसाठी मेरोपेनाम, पिप्रासिलिन, टॅझोबॅक्टम सारखे अँटीबायोटिक OPD बेसिसवर एकदाच घे, दोनदाच घे, मनाला वाटेल तसं घे, सकाळी येऊन घे, रात्री येऊन घे, हे कृपा करून टाळा. ह्याच्याने आपण खूप जणांचे जीव घेतो आणि खूप जणांचे अँटीबायोटिक्ससाठीचे लागणारे आणि ICUमधले दिवस वाढवतोय. कृपा करून हे टाळा. थँक्यू.